नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। काल जालना येथे झालेल्या ओबीसी एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक वक्तव्य केली जरांगे पाटील यांच्या विरोधात। त्याचसोबत एक वक्तव्य त्यांनी असं केलेलं होतं की मी कोणाच्याही कष्टाचं खात नाही, मी स्वतःच्या कष्टाचं खातो। त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत असं सांगितलं की मंत्री छगन भुजबळ हे नक्की कोणाच्या कष्टाचं खातात याचाच एक खुलासा करण्यासाठी मी त्यांच्या सांताक्रूज येथील निवासस्थानाच्या बाहेर 11:30 वाजता जाणार आहे आणि याचाच एक खुलासा करणार आहे असा इशारा त्यांनी दिलेला होता। आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की छगन भुजबळ यांच्या खासगी निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। खरं तर छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांना देखील अनेक टीकेला सामोरे जावं लागत आहे। त्यातलंच त्यांचं एक वक्तव्य म्हणजे जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी केलेलं होतं। त्यांनी असं म्हटलं की मी कोणाचं कष्टाचं खातोय, मी कोणाच्याही कष्टाचं खात नाही, मी तुमच्यासारखं सासराच्या घरी तुकडे मोडत नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्याच वक्तव्याचं त्याच विधानाचा एक आधार घेऊन अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी ट्विट करत असा इशारा दिलेला होता की छगन भुजबळ हे कोणाच्या कष्टाचं खातात हे मी उद्या खुलासा करणार आहे आणि त्यासाठी 11:30 वाजता त्यांच्या सांताक्रूज येथील निवासस्थानाच्या बाहेर मी जाईल असा इशारा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्यानंतर पोलीस हे जे आहेत ते आता खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहतोय की बाहेर कोणालाही परवानगीशिवाय आतमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नाहीये। आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी अंजली दमानिया पोहोचलेल्या आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी जे पोलीस आहेत ते देखील त्यांना असं सांगतायत की आतमध्ये जाऊ नये म्हणून त्यांना पोलीस रस्त्यावरती त्यांना अडवलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी अंजली दमानिया या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पोलीस त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी देत नाहीये आणि म्हणूनच या ठिकाणी पोलीस आणि दमानिया यांच्यामध्ये सध्या बाचाबाची होताना पाहायला मिळत आहे आणि त्यांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण या दृश्याच्या माध्यमातून मॅडम काय सांगाल मॅडम? आम्ही काय केलंय? आम्ही न्याय मागायला आलो, ही आमची चूक आहे का? तर आपण पाहिलं की त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलेला आहे। छगन भुजबळ यांच्या विरोधात पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नाहीये आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून इशारा दिलेला होता। त्यानंतर पोलिसांनी देखील खबरदारी घेत या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि आता अंजली दमानिया या रस्त्यावरती पोलिसांना आवाहन करत आहे की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आणि याचा खुलासा करू द्या की नक्की छगन भुजबळ यांनी वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याचा अर्थ काय आहे। अंजली दमानिया त्यांच्यासोबत दाखल झालेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। छगन भुजबळ यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरचं हे दृश्य आपण लाईव्ह पाहू शकतो आणि पोलीस त्याचसोबत अंजली दमानिया यांच्यामध्ये सध्या संवाद होताना आपण पाहतोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या।
तर आपण पाहिलं की त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तर आपण पाहिलं की अंजली दमानिया त्याचसोबत त्यांच्यासोबत आलेल्या इतर महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी. तर आपण पाहिलं की छगन भुजबळ यांच्या घराबाहेर छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा काय अर्थ आहे आणि नक्की छगन भुजबळ हे कोणाच्या कष्टाचा खातात याचाच मी खुलासा करणार आहे असा इशारा दिल्यानंतर पोलिसांचा फोन इकडे मोठा बंदोबस्त करण्यात आलेला होता आणि आता अंजली दमानिया यांच्यासह त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार आहोत आणि नक्की अंजली दमानिया यांची काय प्रतिक्रिया आहे, नक्की त्यांना काय खुलासा आणि किंवा काय त्यांनी दावा इशारा दिलेला होता या संदर्भात नक्की ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.